मित्रांनो, सध्याची देशातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना केरोसिनचं वितरण केलं जाणार आहे, अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि आजच जे काही या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आलेला आहे. तर नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना याचा जे काही लाभ आहे ते मिळणार आहे, कशा पद्धतीने याचं वितरण होणार आहे, प्रति लिटर किती एका कुटुंबांना किती लिटर केरोसिन मिळणार आहे आणि याची वितरणाची पद्धती कशा पद्धतीची असणार आहे, याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समाज ऑनलाईन यूट्यूब. अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे केरोसिन वितरणासंदर्भात दिनांक 25 मार्च 2024 रोजी काढण्यात आलेला. काय माहिती सांगितलेली आहे ते आपण या ठिकाणी आता पाहूया. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षांपासून PM उज्ज्वला योजना व इतर योजनांद्वारे LPG गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणात वितरित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिन वितरण न करण्याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका क्रमांक 16/2014 दिनांक 7 जानेवारी 2016 रोजी आदेश दिले होते. आणि त्यामुळेच राज्यभरात केरोसिनचे अत्यंत मर्यादित स्वरूपात वितरण करण्यात येत होते, म्हणजे नसल्यासारखंच होतं. परंतु आता आजची परिस्थिती वेगळी आहे आणि त्यानुसार सद्यस्थितीत भूराजकीय परिस्थितीमुळे LPGचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दिनांक 12/3/2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यास 3744 किलोलिटर एवढे नियंत्रण मंजूर केलेले आहेत. त्या अनुषंगाने LPGला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरण करण्याची बाब शासनाच्या विचारात होती, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. तर यामध्ये महाराष्ट्र राज्यात केरोसिन वाटप पाहू शकता. 3744 किलोलिटर म्हणजेच 37,44,000 लिटर केरोसिनचं वाटप केलं जाणार आहे. प्रति लाभार्थी, प्रति कुटुंब किंवा प्रति शिधापत्रिका म्हणू शकतो आपण 3 लिटर केरोसिन अनुदेय राहील. कोणाकोणाला मिळणार आहे तर AAY म्हणजे अंत्योदय अन्न योजना आणि PHH म्हणजे प्रायमरी हाऊसहोल्ड शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वितरणास प्राधान्य देण्यात येईल. केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसिन मिळण्यास पात्र असतील. त्यानंतर पुढचा, ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. त्याच्यासाठी त्यांना काय आहे तर रहिवासी पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. आणि स्थलांतरित मजूर आहेत त्यांनासुद्धा ते मिळणार आहे, परंतु त्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारचं एक आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला लागणार आहे. जसं की तुम्ही आधार म्हणून देऊ शकता, जे मायग्रंट वर्कर असतील त्यांच्यासाठी. त्यानंतर वितरणाचा कालावधी जे आहे ते मार्च 2026 हे वितरण करायचं आहे. आणि वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसात संपूर्ण उचल करणं बंधनकारक आहे. न उचल केलेल्या केरोसिनचे पुढे हस्तांतरण कॅरी फॉरवर्ड केले जाणार नाही. म्हणजे मार्चमध्येच होईल, एप्रिलमध्ये मिळणार आहे. वितरण साखळी व कार्यपद्धती कशा पद्धतीची असणार आहेत ते आता पाहूया. यामध्ये सरकारी तेल कंपनीचे वितरक डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून हे होणार आहे. म्हणजेच जे आपलं डिस्ट्रीब्युटर आहेत आधी आपल्याला मिळत होतं तेच. म्हणजे यामध्ये जे आपले केरोसिन परवानाधारक किंवा रास्तभाव दुकानदार जे आहे यांच्या माध्यमातून फेअर प्राईस शॉपच्या माध्यमातून हे आपल्याला तालुका स्तरापर्यंत जे आहे ते वितरित जी काही चैन आहे ते पुरवठा विभागाच्या माध्यमातून हे केलं जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांना वितरण जे आहे ते प्रति कुटुंब 3 लिटर प्रमाणे केरोसिनचं वाटप करावे. रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारक यांनी 3 लिटर प्रमाणे वाटप करायचं आहे. एखाद्या गावामध्ये केरोसिन विक्रेता उपलब्ध नसल्यास त्यांना मग 2 ते 3 गावं मिळून ते वाटप करायचं आहे. तर अशा पद्धतीचे काही वितरणासंदर्भातली काही महत्त्वाच्या सूचना माहिती देण्यात आलेली आहे. केरोसिनचे दर जे आहे ते वाहतूक दरात तसेच किरकोळ विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये सुधारणा करण्याची बाब स्तरावर असून विचाराधीन असून त्या अनुषंगाने केरोसिन दराबाबत स्वतंत्ररित्या आदेश काढण्यात येईल आणि त्यानुसार मग त्या दरानुसार आपल्याला ते मिळणार आहे. जिल्हानिहाय केरोसिन वाटप कशा पद्धतीचे होईल तर मार्च-एप्रिल 2026 IOCL कंपनी, BPCL आणि HPCL यांनी दिलेलं आहे डिवाईड करून एकूण 3744. यानुसार ग्रामीण भागातले शिधापत्रिका धारकांच्या संख्येत प्रमाणात मार्च आणि एप्रिल 2026चे कंपनीनिहाय व म्हणजे तुमच्या जिल्ह्यासाठी किती जे आहे ते मंजूर झालेलं आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा पद्धतीचे तेल कंपन्यांना कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ते तुम्ही इथे पाहू शकता, त्यांच्यासाठी आहे हे. तसेच काही सूचना क्षेत्रीय कार्यालयांना सुद्धा देण्यात आलेल्या आहे, तर त्या सूचनासुद्धा इथे पाहू शकता. यामध्ये सद्यस्थितीमध्ये केरोसिन वितरण व्यवस्था कार्यान्वित नसल्याने तसेच नागरिकांना असलेला प्रतिसाद पाहता सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक मागणी व इतर बाबीचा विचार करून तालुक्यातील वितरणाचे स्वतंत्र आदेश काढावेत. तर आता हे GR निघालेलं आहे. आता हे जे आदेश निघतील आणि त्यानंतर तुम्हाला
केरोसिन मिळणार आहे. तर हे अशा पद्धतीचं आहे. तालुका स्तरावरून वितरण व्यवस्था होईल सर्व याच्यामध्ये सूचना आहेत. त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यासाठी किती लिटर साठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. यासोबत एक यादी देण्यात आलेली आहे. यामध्ये पाहू शकता जिल्हा समायोजित केरोसिन वाटप, आवश्यक टँकरची संख्या, जिल्हानिहाय केरोसिन वाटप तर हे आहे इथे. कोणत्या जिल्ह्यासाठी किती लिटर आहे ते इथे तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये मंडळ, जिल्हे जे आहे ते दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार जे काही उपलब्ध साठा आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. एकूण जर पाहिलं तर 3744 अशा पद्धतीचं आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत माहिती होती. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.